वाटायची वगैरे. हा. कोण केलं तर आईनं केली ती का? करत होती नाही. होय गाजराचा हलवा केलतीस का? करत होते मी काय करत होते आता काय तिला करणार ध्यानात नाही. वसईला वसईला का? वसईला असं. त्या करत होते त्या काळात. आणि त्याने जे आहे ते आपल्या इथं ते शिरा कशाचा होता? शिरा मुगाचा. मुगाचा. तर मुगाचा शिरा हे ना हम्म. गडचिरोलीला करायची ते का मारवाडीनं सांगितली होती. बरोबर. इतकी टेस्टफुल होत होती. हा हा. ह्याच्यात काहीच टेस्ट नव्हता हे. हो. फार टेस्टफुल करते ना. हम्म. हा मुगाच्या डाळीचा हलवा करा शिरा करायची. हम्म. इतका छान व्हायचा शिरा. किती खाऊन किती न वाटायचं. हम्म. तूप भरपूर राहायचं. हम्म. तूप नसलं तर घरी दूध घेतल्याला करायची आणि त्या तुपात पीस भाजायचं. साखर टाकायचं, पाक करायचा. कसं त्या अजिबात लक्षात अजिबात लक्षात नाही. चहा पीत नव्हते मातीने. तर तिकडं शेर केवढ्याचा होता, चांदा लावणं होतं. गिलासाचं शेर एवढं गिलासभर दिलं का नाही. पोहळ बी एक शेर म्हणायची त्याला. पोहळ करायचं. आणि रस्त्याने चालायची की भल्या माश्या मोठ्या मोठ्या टोपल्यात घ्यायच्या बायका कोळ्याच्या आणि रस्त्याने जायच्या. मग ती समोर आलं जरा असं नाक मोरलं. काय नाक मोरलं ग? काय नाक मोरला ग बाई म्हणायची. बायका मलाच पळायच्या डोकं. माशी एक गवळाली आरवली. मोठी मोठी चपडली लांब आणि वास खायला. लय मजा. इथे कोणी बी काल नाकाला लावायचं नाही. तर इथं सवय झालेली लोक. हिनं म्हणलं की झालं. आता मी सुद्धा लावायचं नाही, पण हिनं ते पाहिले की लावायची. ते बायका आपल्या हसायच्या झालं. आणि ते बायका हसायच्या झाल्या. ते बायका म्हणायच्या काय नाक मुरलाल्या ग माया बाई. मनात पळायचे दणका. हळू चालत नव्हत्या, नुसतं पळत जात होत्या. असा पाय टाकून चालत नव्हत्या. ते बाजारात जायचं होता विंतुरला. त्या तिकडनं मासळी आली ना समुद्रावरनं की ते घेऊन पळत जाऊन एकदाच विकायला बघायचं त्यासाठी पळत होते त्या. गंमत. सगळं जग बघितलं बाबा. मी गडचिरोलीचं जग बघितलं, ते बी बघितलं. गडचिरोली कुठं आहे? कोकणच आहे ते. नागपूर कुठं आहे? कुठं होतं ह्याला चांद्याला. चांदा कुठं आहे? अरे लांब लांब बदली होत होती. बकड फिरवलं त्याने सरकारने पैशासाठी. थोड्या ह्याच्यात सगळंच केलं झालं आम्ही. आणि त्या पंबला हे करत एक बाई होती बरं का वसईला. पवार म्हणून बामणाचे ते कोणाला नाही. पवार नाव होती त्यांचं. तिने पंबला जर करायची म्हणते लई मुरकत होती तिला. 8 दिवसाला काय तिला खायला घेऊन यायची. काय त्रास न्यायचं, काय त्रास न्यायचं, यायची नाही तसं रिकाम्या हातात. आणि वनिता होती आमची. वनिता एक होती आमची. वनिता राहत होती आमच्या संग चाकूरची. ते यायची संग. आणि आम्हा दोघाला इकडं अहमदपूरला यायचं काम पडलं एकदा. 8-10 दिवस. तर वडिताला पवारच्या घरी ठेवणार होता. अच्छा अच्छा. मोठी हुशार होती पण तशीच भाषा पिशा. आणि मग ते तिकडची भाषा तिने वळणावर पडली होती.
होय का? आणि अहमदपूरला आणलं की तशीच भाषा बोलायची. ते आप्पानं तिला उचलून चौंडायचे ते घेऊन गेले होते. हो काय कसं बोलतंय. ते माझ्याशी लय फिरलं नोकरीसाठी फिरवलं. त्यावेळेस जड जात होतं, पण सगळीकडे बघून खरंच आता पूर्ण महाराष्ट्र आपलंच वाटतंय. कुठं काही झालं की आपण होतो गड्या तिथं.